कोरोनाच्या संकटकाळी संपूर्ण देश लढा देत आहे। अशा परिस्थितीमध्ये देशातील कोरोना संकट दूर सारण्याकरिता 22 मार्च पासून लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे। कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता लॉकडाऊनही 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे। परंतु या लॉकडाऊनच्या काळात सर्वच काम ठप्प असल्याने कामगार वर्गात याचा मात्र मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे। अनेक कामगारांना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही आता कठीण झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अशा परिस्थितीमध्ये शहरातील काही सेवाभावी संस्थांनी आता पुढाकार घेत या बांधवांना, या गरीब नागरिकांना, गरजवंतांना किराणाच्या स्वरूपात किंवा जेवणाच्या स्वरूपात मदत करणे सुरू केली आहे। परंतु वडाडी परिसरातील परिवारपुऱ्यात मात्र कोणतीच सेवाभावी संस्था अद्यापपर्यंत पोहोचली नाही। परिवारपुऱ्यात राहणारा समाज बांधव हा अजूनही शिक्षणाच्या प्रमाणात कमी आहे। येथील परिवारपुऱ्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणावर मोलमजुरी करणारा आहे। त्यामुळे या समाजातील विटांचा व्यवसाय करणाऱ्या महेश शेरवारने या युवकाने पुढाकार घेत बांबू गार्डन समोरील खुल्या मैदानात सोशल डिस्टन्सचे भान राखत जवळपास 600 ते 700 गरजूंना गहू, तांदूळ, तूर डाळ, तेलाचे वाटप केले। और हमारे यहाँ पे महामारी की वजह से बहुत ही स्लम एरिया है, किसी के पास खाने के लिए अनाज नहीं है, कुछ नहीं है। इसके कारण हमारे जो साले जी है महेश शेरवाने, समाज सेवक और युवक गट अध्यक्ष भी है, उन्होंने पूरे परिवारपुरे में, मातंगपुरे में 200-300 लोगों को सोशल डिस्टेंसिंग रख के जो दान देना है सबको अनाज राशन दान किया है। और अभी भी इसके बाद में जिनके भी घरों में खाने के लिए अगर अनाज नहीं रहा तो वो भी देने की अभी हिम्मत रखते हैं। वो अभी अनुमति है। बहुत ज़्यादा से ज़्यादा गरीब लोग और बेरोज़गार है, उनकी वजह से उनके पास 2 वक्त की खाने के लिए भी अभी पैसे, ना अनाज ना राशन। गवर्नमेंट राशन दुकान पे जिनके पास राशन नहीं है उनको राशन नहीं दे रही। वो लोग कहाँ जाएंगे, किसको मांगेंगे? नगर सेवक, आमदार, खासदार कोई मदद नहीं कर रहा है। यामध्ये राजू सावरकर, गोपाल शेरवाने, अमोल बेनीवाल, कुंदन नायकवाड, राजू भगत, विक्की सहारे, रमाकांत नायकवाड आदींनी धान्य वाटप करण्यास मदत केली। अशा या त्यांच्या सेवाभावी आणि मानवतेच्या कार्याला विदर्भ न्यूजच्या कडून सलाम। असेच समाज सुधारक, समाजाची भान राखणारे युवक जर समाजामध्ये राहून समाजाची मदत केली तर भारतभरात एकही नागरिक उपाशी राहणार नाही। त्यामुळे विदर्भ न्यूजच्या वतीने परत या संपूर्ण टीमला व या युवकाला मानाचा मुजरा। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून जितेंद्र कांबळे।